इथे सर्व मराठी मंडळी आहेत, त्यामुळे मी मराठीमधूनच व्याख्यान देणं पसंत करेन. मुंबई आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यामध्ये आकडेवारी बरीच आहे, पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे आणि आज सुद्धा एक अतिशय महत्त्वाचं इकॉनॉमिक मॅग्नेट आहे आणि देशभरातून अनेक ठिकाणाहून विविध कारणांसाठी विविध स्तरामधले विविध जीवनाच्या क्षेत्रामधले लोक मुंबईकडे सातत्याने आकर्षित होत असतात आणि त्याच्यामुळं मुंबई शहराचं महत्त्व लक्षात घेता मुंबईमधली वाहतूक व्यवस्था सुद्धा त्याला साजेशी असणं हे अत्यावश्यक आहे. आणि आता आपण मुंबईची असलेली सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची स्थिती, रस्त्यावर असणारी वाहतूक कोंडी हे सगळं जर बघितलं आणि मुंबईला जेव्हा आपण एका आंतरराष्ट्रीय नकाशावर एक महत्त्वाचं आर्थिक केंद्र म्हणून त्याच्याकडे आपण बघतो, त्यावेळेला या दोन्हीतला विरोधाभास आपल्याला पुन्हा पुन्हा जाणवल्याशिवाय राहत नाही आणि कधीतरी ह्या दोन्हीमधली ही जी गॅप आहे, ही दरी आहे, ती भरून काढणं आवश्यक आहे आणि म्हणून मेट्रो सारखे प्रकल्प ही आज काळाची अगदी नितांत गरज आहे आणि ती पूर्ण करणं हे आपल्या सगळ्यांपुढचंच मोठं आव्हान आहे आणि ते करणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे. मुंबईमध्ये सध्या जर बघितलं तसं पाहिलं तर मुंबईला सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची खूप समृद्ध परंपरा आहे, कारण ब्रिटिशांनी मुंबईमध्ये ही रेल्वे बसवली आणि आता जवळजवळ 465 ट्रॅक किलोमीटरचं नेटवर्क या मुंबईच्या उपनगरीय सेवेचं त्याच्यामध्ये आहे. 2,500 पेक्षा जास्त ट्रेन सर्व्हिसेस आहेत, बरीच स्टेशन्स आहेत आणि दररोज जवळजवळ 80 लाख लोक या मुंबई उपनगरीय सेवेने प्रवास करतात. हाही एक उच्चांकच आहे आणि जगामध्ये खूप कमी शहरं आहेत की जिथं जवळजवळ 75 ते 76% लोक हे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने प्रवास करतात आणि मुंबई ही त्यापैकी एक आहे. खरं म्हणजे ही एका दृष्टीने अभिमानाची बाब आहे, परंतु दुसऱ्या दृष्टीने आपण जर बघितलं तर कुठल्या प्रकारच्या व्यवस्थेमधून आपण प्रवास करतो, किती जीवघेणा तो प्रवास असतो, सुरक्षिततेचे किती प्रश्न त्याच्यामध्ये असतात, हे जर आपण बघितलं तर एकीकडं सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा जास्तीत जास्त वापर याच्याबद्दल अभिमान बाळगायचा का त्या सार्वजनिक व्यवस्थेची सध्याची स्थिती बघता त्याबद्दल दुःख मानायचं, हा सुद्धा एक प्रश्न पडतो. कारण मुंबईशी तुलना करणारी जगातली इतर शहरं, लंडनसारखं शहर असेल, टोकियोसारखं शहर असेल, सिंगापूर आहे, हाँगकाँग आहे, पॅरिस आहे, या सगळ्या शहरांमधली जर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आज आपण बघितली तर मुंबईशी आपण त्याची तुलना सुद्धा करू शकत नाही. अतिशय उत्तम, अतिशय कार्यक्षम आणि लोकांचा वेळ वाचवणारी आणि अतिशय सुरक्षित अशी वाहतूक व्यवस्था आहे सर्व शहरांमध्ये आणि मुंबईमध्ये ती का असू नये, ती असू शकते, ती आपण निर्माणही करू शकतो. मुंबईची सध्याची वाहतूक स्थिती आपल्याला माहिती आहे अशी आहे, जवळजवळ एका इस्रायल देशा एवढी लोकसंख्या ही दररोज मुंबईमध्ये आपण आपल्या सबर्बन ट्रेन्समधून घेऊन जात असतो आणि त्यामुळं सबर्बन उपनगरीय सेवेची क्षमता वाढवण्याचे प्रयत्न झाले, परंतु ती एक दिवस सुद्धा न थांबवता आपल्याला एका मर्यादेपलीकडे त्याच्यामध्ये सुधारणा करणं शक्य नाही. MUTP सारख्या प्रकल्पानं उपनगरीय सेवेची क्षमता सुद्धा 2 ते 3 पटीने वाढवली, परंतु प्रत्यक्षामधली डिमांड आहे ती त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त 6 ते 7 पटीने वाढलेली आहे. त्यामुळे त्या मागणी आणि पुरवठा या दोन्हीचा ताळेबंद उपनगरीय सेवेच्या बाबतीमध्ये होऊ शकत नाही आणि त्यामुळेच असुरक्षित आहे. जवळजवळ दररोज रेल्वेवरती आपल्याला माहिती आहे 10 ते 12 मृत्यू होतात. सगळेच मृत्यू गर्दीमुळे होत नाहीत, काही ट्रेसपासिंगमुळे पण होतात, परंतु लोकांना रेल्वेवरून सुद्धा का क्रॉस करावे लागतात याचं कारण आहे की त्याच्यावर कम्युटरसाठी असणाऱ्या जी काही मूलभूत सुविधा आहेत त्या पुरेशा नाही आहेत, क्रॉसिंगसाठीच्या सुद्धा नाही आहेत आणि त्याच धावती रेल्वे असताना ती थांबून आपण सुविधा करूही शकत नाही आणि त्यामुळं दुर्दैवाने इतक्या लोकांना आपले प्राण गमवावे लागतात. त्यापेक्षा जास्त लोक दररोज त्याच्यावरती जखमी होतात. त्यामुळे किती कुटुंबियांना किती प्रकारच्या यातनांमधून जावं लागतं याची आपल्याला थोडी आपण कल्पना करू शकतो. हे झालं सार्वजनिक वाहतूक. रस्त्यावर जर आपण बघितलं तर आपल्याला माहिती आहे सगळे रस्ते आज गर्दीने तुडुंब भरून वाहत आहेत. वाहतूक कोंडी हा आपल्या आयुष्याचा अगदी म्हणजे व्यवच्छेदक लक्षण झाल्यासारखं झालेलं आहे. गेल्या 5 वर्षामध्ये 2012 ते 2017 मुंबईची वाहनांची संख्या जवळजवळ 56% वाढली. 32 लाख वाहन आहेत आणि आज सुद्धा दररोज 900 ते 1000 वाहनांचं रजिस्ट्रेशन मुंबईमध्ये होत असतं. त्यातली निम्मी जरी वाहनं रस्त्यावर रोज येतात असं म्हटलं तरी सुद्धा मुंबईमध्ये रोजची वाहन संख्या किती मोठी आपल्याला लक्षात येते. वाढत्या वाहनांमुळे झालं काय, पूर्वी BEST ही उपनगरीय सेवेची एक सप्लिमेंटरी मेकॅनिझम म्हणून काम करायचं. आज BEST बसेसचा वेग इतका मंदावलाय की लोक त्याच्यामधून जाऊ शकत नाही. पूर्वी एक अतिशय उत्तम असणारी वाहतूक व्यवस्था व रस्त्यावरच्या वाहतूक कोंडीमुळे एका अर्थाने लयाला गेलेली आणि शिवाय मग प्रदूषणात होणारी वाढ, रोड रेज, लोकांच्या आरोग्यावर होणारे परिणाम हे तर बाबी आहेतच. आता अलीकडे ओला आणि उबर हे सुद्धा एक मोठा हे आपल्या जीवनामध्ये आलेले आहे आणि सध्या लोकांना वाटतं की आपले प्रश्न
किलोमीटर संपलेत त्याच्यामुळं, पण प्रत्यक्षात तसं नाहीये. कारण भले आज ओला उबर आपल्याला घरातून पिकअप करते, आहे त्या ठिकाणी नेऊन सोडते, त्यामुळं एक चांगल्या प्रवासाचा अनुभव येतो. परंतु त्याच्यामुळे झालंय काय, ह्या ज्या ओला उबर सारख्या ॲग्रिगेट सर्व्हिसेस आहेत त्या कॉन्ट्रॅक्ट टुरिस्ट कॅब्स ह्याच्यामध्ये येतात, कॉन्ट्रॅक्ट टुरिस्ट व्हेकल्समध्ये. आणि तुम्ही जर बघितलं तर गेल्या अनेक वर्षातला ह्या वाहनांचं रजिस्ट्रेशन दरवर्षी किती असायचे, साधारण 2000 ते 2500च्या दरम्यान असायचं. आणि गेल्या 2 वर्षामध्ये हे जवळजवळ 20,000 ते 25,000 पर्यंत पोहोचलं प्रत्येक वर्षी. याचं कारण या सर्व्हिसेसमध्ये झालेली वाढ. आणि त्याच्यामुळे अल्टिमेटली झालं काय, वाहतूक कोंडी पुन्हा वाढली. आणि त्यामुळे आज आपल्याला ती कदाचित एफिशियंट वाटणारी सेवा कदाचित पुढच्या वर्षीपर्यंत आपल्याला त्याच्यामध्ये सुद्धा डिटेरिओरेशन झालेलं दिसेल. आणि आज जो प्रश्नाचं उत्तर आपल्याला तात्पुरतं मिळालं असं वाटलं, ते प्रश्न प्रत्यक्षामध्ये तसाच आहे हे आपल्या लक्षात येईल. सुरुवातीला शासनाने सुद्धा MUTP प्रकल्पानंतर रस्ते बांधणीवरती बराच भर दिला होता. त्याच्यामुळे खूप ठिकाणी आपण फ्लायओव्हर केले, सिलिंग झाल्या, एलिव्हेटेड रस्ते झाले. पण त्याच्यामुळे मुंबईचा वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटत नाही. कारण जितके नवीन रस्ते बांधतो तेवढी खाजगी वाहनं नव्याने रस्त्यांवर येतात आणि रस्त्यावरची वाहतूक कोंडी संपत नाही. त्यामुळं वाहतूक कोंडी सोडवण्याचा आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी एफिशियंटली जाण्याचा, म्हणजे इफ यू वॉन्ट टू मूव्ह पीपल अँड नॉट व्हेकल्स, तर आपल्याला एकमेव मार्ग येतो म्हणजे रेल बेस्ड पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम, रेल्वे आधारित सार्वजनिक वाहतूक व्यवस्था. आणि ही व्यवस्था उपनगरीय सेवेसारखी ॲटग्रेड नाही, तर ती एक मुंबईसारख्या शहरांना सोयीची अर्बन ट्रान्सपोर्टची कॉन्सेप्ट जी मेट्रो आहे, आयदर ती एलिव्हेटेड असते किंवा ती अंडरग्राऊंड असते. जिथे जिथे शक्य आहे तिथे ती अंडरग्राऊंड करणं गरजेचं आहे. मुंबईमध्ये 2002 पासूनच मुंबईच्या मेट्रो मास्टर प्लॅनवर काम सुरू झालं होतं. आणि DMRC आणि साक्षात डॉक्टर श्रीधरन यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईचा हा मेट्रो आराखडा 2004 मध्ये बनला. त्याच्यानंतर आता अलीकडे अजून वर्षामध्ये काही सुधारणा होऊन हे जे सगळं नेटवर्क दिसतंय, मुंबईचं योग घातलेलं मेट्रो नेटवर्क. याच्या मी प्रत्येक कॉरिडॉरमध्ये जात नाही, पण सध्या आपल्याला एकच कॉरिडॉर आपला चालू आहे, म्हणजे 7 किलोमीटर. त्यापैकी कॉरिडॉर नंबर 1 जो एक निळ्या रंगाने दाखवलेला वर्सोवा आणि घाटकोपर, हे एकच आपण आतापर्यंत कमिशन करू शकलो. कॉरिडॉर नंबर 2 जो आहे, जो वरून दहिसर पासून ते बांद्रापर्यंत, नंतर तिथून मानपूर पर्यंत 2A आणि 2B ह्याचं काम सध्या सुरू आहे. मेट्रो लाईन 3 जी कुलाब्यापासून ते सिप्स पर्यंत आणि पुढे आरेपर्यंत आहे, त्याचं काम सध्या सुरू आहे. मेट्रो लाईन 7 जी दहिसर पासून अंधेरीपर्यंत, परंतु रेल्वे मार्गाच्या या बाजूला, त्याचं सुद्धा काम चालू आहे. आणि नुकतंच मेट्रो मार्ग क्रमांक 4 म्हणजे वडाळा, कासार, वडवली, ठाणे हा जो टप्पा आहे ते सुद्धा काम सुरू झाले. आपण एकंदर जर बघितलं तर 270 किलोमीटरच्या मेट्रो नेटवर्कचं नियोजन आहे. सध्या त्यापैकी मोनोरेलचा काही भाग धरून फक्त 19 किलोमीटर कार्यान्वित आहे आणि 174 ते 75 किलोमीटरचं काम सुरू आहे. उर्वरित आहेत ते प्लॅनिंगच्या किंवा निविदेच्या वेगवेगळ्या टप्प्यात आहे. पण हे जर काम पुढच्या काही वर्षामध्ये आपण पूर्ण करू शकलो तर पुढच्या आगामी 3 ते 4 वर्षामध्ये आपल्याला हे सगळं मेट्रो नेटवर्क पूर्ण करणं शक्य आहे. कारण कुठल्याही मेट्रो प्रकल्पाचा उपयोग तेव्हाच होतो जेव्हा आपण एक नेटवर्क बनवतो. आज दिल्ली शहर जर आपण बघितलं तर दिल्ली शहरात जवळजवळ 98 पासून मेट्रोचं काम हळूहळू सुरू झालं आणि आज त्यांची मेट्रो नेटवर्कची जी लेंथ आहे ती जवळजवळ 250 किलोमीटरपर्यंत पोहोचली. आणि अजूनही जे टप्प्यात आहे त्यांचं पाईपलाईनमध्ये काम आहे, पुढच्या 2-1 वर्षामध्ये अजून 100 किलोमीटर हे नेटवर्क वाढेल आणि दिल्लीमधलं पब्लिक ट्रान्सपोर्टेशनची सुविधा त्यामुळे खूपच सुधारलेली आहे. तर ही मुंबई मेट्रो 3 काय आहे तर हा कप्परेड पासून सिप्स पर्यंत आणि त्याच्या पुढे आरे कॉलनी पर्यंत एकूण 33.5 किलोमीटर लांबीचा संपूर्ण भूमिगत मार्ग आहे. याच्यामध्ये जवळजवळ 27 स्टेशन्स आहेत. एक शेवटचं स्टेशन जे डेपोमधलं आहे ते जमिनीवरचं आहे, बाकीची सगळी 26 स्थानकं ही भूमिगत आहेत. आणि म्हणून भारतातला अतिशय गुंतागुंतीचा प्रकल्प आहे. कारण अन्य ठिकाणी सुद्धा भूमिगत रेल मेट्रो झाले आहेत, परंतु छोट्या तुकड्यांमध्ये झालेले आहेत. संपूर्ण एंड टू एंड भूमिगत मेट्रो हा भारतामधला तरी हा मोठा पहिला प्रयोग आहे आणि तोही मुंबईसारख्या शहरामध्ये करणं हे अतिशय आव्हानात्मक अशी बाब आहे. या प्रकल्पाची जी मूळ किंमत आहे ती 23,137 कोटी रुपये. आता एवढी रक्कम कुठून आणायची तर त्यासाठी आपण जायका म्हणजे जॅपनीज इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी या संस्थेकडून जे बायलॅटरल अरेंजमेंट आहे भारताची जपान सरकारची, त्याच्यामधून आपल्याला अतिशय कमी दरानं, म्हणजे आता बँकेच्या लोकांसमोर मी बसली त्याच्यामुळं 1.4% दराने हे आपल्याला कर्ज मिळतं. त्याच्यामध्ये 10 वर्षाचा मोरेटोरियम आहे आणि 30 वर्षाचं रिपेमेंट पिरियड आहे. अर्थात
थोडी एक्सचेंज रेट रिस्क राहते, पण काही गव्हर्नमेंट ऑफ इंडिया त्याच्यामध्ये ती रिस्क शेअर करतं आणि त्याच्यामुळं केवळ त्याच्यामुळं अशा प्रकारची फायनान्सिंग अरेंजमेंट आहे. 57% निधी हा आपल्याला त्याच्यातून मिळतो आणि उर्वरित जी रक्कम आहे ती केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्या संयुक्त इक्विटी त्याच्यामध्ये आहे आणि टॅक्सेसच्या अगेन्स्ट सबऑर्डिनेट डेट दिलेलं आहे. म्हणून याचं जे फायनान्सिंग आहे, फायनान्सिंग स्ट्रक्चर हे अतिशय भक्कम आहे आणि एकदा जायकासारखी संस्था जेव्हा त्याला आर्थिक मदत करते त्यावेळेला त्यांचे अनेक नियम, त्यांची ऑडिट्स, हेच खूप गोष्टी आपल्याला त्याच्या इव्हन टेंडर डॉक्युमेंट कशी असावी, निविदा प्रक्रिया कशी करावी, हे प्रत्येक गोष्ट अतिशय खूप योग्य पद्धतीने लिहिलेलं असतं आणि त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये अत्यंत पारदर्शकता राहते आणि त्याच्यावर खूप तज्ज्ञ मंडळी म्हणजे त्यांच्या काम करण्याची पद्धतच तशा पद्धतीची असते. त्याच्यामुळे आपल्याला इतका मोठा प्रकल्प सहजपणे करणं शक्य होतं. या प्रकल्प जेव्हा पूर्ण होईल 2021 मध्ये तेव्हा दररोज 12 लाख लोक त्याच्यातून प्रवास करतील आणि 2031 मध्ये ही संख्या दररोज 17 लाखापर्यंत जाईल. या प्रकल्पाची साधारण अलाइनमेंट मी सांगते, काही जणांना माहिती असेल, परंतु जर आपण बघितलं तर हे प्रकल्प हा 33 किलोमीटर लांबीचा 7 टप्प्यांमध्ये विभागला गेलेला आहे. कारण एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट तुम्ही एका कंपनीला देऊ शकत नाही, कारण तेवढी कोणाची क्षमता पण नाही. म्हणून कामाच्या सोयीसाठी आणि एकाच वेळेला सर्व ठिकाणी काम व्हावं यासाठी ह्याची विभागणी 7 टप्प्यात केली. त्याला मी पॅकेज असं म्हणतो. प्रत्येक पॅकेजमध्ये साधारण 4 ते 5 किलोमीटर लांबीचा ट्विन टनेल आणि साधारण 3 ते 5 भूमिगत स्थानकं असं त्याचं स्वरूप आहे. साधारण या प्रत्येक पॅकेजची रक्कम ही 2500 ते 3000 कोटीपर्यंत असं त्याचं साधारण कामाचा आवाक आहे. हे पहिलं जे पॅकेज आहे हे कप परेडला पहिलं स्टेशन आहे किंवा दुसऱ्या बाजूने बघितलं तरी टर्मिनल स्टेशन आहे. दुसरं विधान भवन, चर्चगेट आणि हुतात्मा चौक अशी 4 स्टेशन असलेला हा पहिला पॅकेज आहे. आणि हे L&T आणि शांघाय टनल इंजिनिअरिंग कंपनी या JV-कडे हे काम दिलं गेलेलं आहे. यांची निवड सुद्धा खूप म्हणजे त्याचं प्री क्वालिफिकेशन प्रोसेस राबवून करण्यात आली. आणि ही जर आपण स्टेशन बघितली तर 2 स्टेशनमधलं अंतर हे ॲव्हरेज 1 किलोमीटर आहे. सबर्बन ट्रेनमध्ये जर आपण बघतो तर 2 ते 5 किलोमीटर अंतरावर स्टेशन असतात. त्यामुळे स्टेशनवर उतरल्यावर आपल्याला पुन्हा बस घ्यावी लागते, रिक्षा घ्यावी लागते, टॅक्सी घ्यावी लागते. मेट्रोचा फायदा तो आहे, कारण मेट्रो आणि संपूर्ण मेट्रो नेटवर्क जेव्हा येईल त्यावेळेला ही सगळी स्टेशन एकमेकांना एकतर जोडलेली असणार आहे आणि इतकी जवळ आहे की पुन्हा आपल्याला वेगळा मोड ऑफ ट्रान्सपोर्ट घ्यावी लागणार नाही. आपल्याला शेवटची कनेक्टिव्हिटी, लास्ट माईल कनेक्टिव्हिटी ज्याला आपण म्हणतो ती मिळवायची. दुसरं पॅकेज हे महत्वाचं सगळ्यात कठीण आहे खरं तर. CST ला पहिलं पॅकेज संपतं आणि CST पासून दुसरं पॅकेज सुरू होतं. तिथं आपलं पहिलं भूमिगत स्थानक आहे. त्याच्यानंतरची पुढची 3ही स्थानकं खूप काम करायलाही कठीण आहेत. काळबादेवी, तिरगाव आणि ग्रँड रोड. हे सुद्धा जवळजवळ 4 किलोमीटर लांबीचं पॅकेज आहे आणि ही 4 स्टेशन्स त्याच्यामध्ये आहेत. आणि हे काम हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी आणि मॉस मेट्रोस्टॉय ही रशियन कंपनी ह्यांच्या जॉईंट व्हेंचरकडं हे काम आहे. तिसरं पॅकेज जर आपण बघितलं तर ते पॅकेज मुंबई सेंट्रलला संपतं आणि मुंबई सेंट्रल पासून ते जवळजवळ सिद्धिविनायकपर्यंत हे तिसरं पॅकेज आहे. हे 5 किलोमीटर लांबीचं आहे. हे काम डॉश नावाची टर्किश कंपनी आणि सोमा इंजिनिअरिंग ही भारतीय कंपनी ह्यांच्या जॉईंट व्हेंचरकडे आहे आणि ह्याच्यामध्ये एकूण 5 स्टेशन्स आहेत. त्यात प्रामुख्यानं मुंबई सेंट्रल, त्यानंतर महालक्ष्मी, सायन्स म्युझियम जे एलिगझन रोडवर आहे, आचार्य यात्रे चौक म्हणजे वर्डी नाका आणि वर्डी अशी 5 स्टेशन्स आहेत. हे सुद्धा जर आपण बघितलं तर ह्यातल्या बऱ्याच भागांना सध्या रेल्वेची डायरेक्ट कनेक्टिव्हिटी नाही. पुढचं पॅकेज आहे ते लेंथ वाईज सगळ्यात मोठं आहे. 6 किलोमीटर लांबीचं आहे. हे सिद्धिविनायक पासून जवळजवळ धारावीपर्यंत जातं आणि याच्यामध्ये 3 महत्वाची स्टेशन्स आहेत: सिद्धिविनायक, दादर आणि शीतलादेवी. आणि इथे दादर आणि शीतलादेवी धारावी यातलं अंतर थोडंसं जास्त आहे, परंतु ते विशिष्ट प्रकारच्या भूरचनेमुळे आपल्याला इथे करावं लागलं. पण तरीही सुद्धा अतिशय महत्वाची कनेक्टिव्हिटी देणारं हे स्टेशन आहे. हा एक पॅकेज आहे. पॅकेज 5 आहे ते धारावीपासून सुरू होतं. धारावी तिथलं पहिलं स्टेशन आहे. त्यानंतर BKC स्थानक आहे, BKCला कनेक्टिव्हिटी देणारं. विद्यानगरी हे एक स्थानक आहे जे मुंबई युनिव्हर्सिटीला कनेक्ट करतं, मुंबई युनिव्हर्सिटीचं कलिना कॅम्पस. त्यानंतर ती वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर जाते आणि सांताक्रूज, वाकोला ब्रिज जो आहे त्याच्या खालीच बरोबर हे सांताक्रूज स्टेशन आहे. आणि तिथून हे पॅकेज संपतं. हे पण जवळजवळ 5 किलोमीटर लांबीचं पॅकेज आहे. हे J-कुमार आणि CRTG नावाची चायनीज कंपनी यांच्याकडे हे पॅकेज आहे. त्याच्या पुढचं पॅकेज महत्वाचं आहे कारण ते एअरपोर्टमध्ये आहे आणि या एअरपोर्टला 3 स्टेशननी कनेक्टिव्हिटी दिली जाते. पहिलं आहे CSI डोमेस्टिक, त्यामुळे डोमेस्टिक स्टेशनच्या बिलकुल बाहेर अंडरग्राऊंड स्टेशन आहे, त्याला थेट कनेक्टिव्हिटी डोमेस्टिक टर्मिनलला आहे. त्यानंतर 6 रोड स्टेशन आहे जिथं आता एअरपोर्टवर आपल्याला माहिती आहे बरीचशी कमर्शियल डेव्हलपमेंट येऊ पाहते, त्या सगळ्याला कनेक्टिव्हिटी देण्यासाठी ते आहे. आणि मग इंटरनॅशनल आता सध्याचा जो मल्टी लेवल वाहनतळ आहे त्याच्याबरोबर समोर
हे भूमिगत स्थानकाचं काम चालू आहे आणि तिथून ट्रॅव्हलेटर्सच्या माध्यमातून थेट आतमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळावरती आपल्याला जाता येणार. हे काम सुद्धा 4-4.5 किलोमीटर लांबीचं हे पॅकेज आहे. हे काम सुद्धा जयकुमार आणि CRTG या कन्सोर्शियमकडे आहे. हे शेवटचं पॅकेज आहे या प्रकल्पातलं. ते CSI म्हणजे इंटरनॅशनल एअरपोर्ट पासून सुरू होतं, ते जवळजवळ आरे कॉलनीपर्यंत जातं आणि ह्याच्यामध्ये सुद्धा 3 महत्त्वाची स्टेशन्स आहेत. पहिलं आहे मरोळ नाका. हे मरोळ नाका स्टेशन आहे आणि ती निळी जी रेषा आहे ती मेट्रो लाईन 1 आहे. त्यामुळे मेट्रो लाईन 1ला कनेक्ट करणारं हे स्टेशन आहे. त्यानंतर MIDC स्टेशन आहे, ते सुद्धा फार महत्त्वाची कनेक्टिव्हिटी आहे. MIDC महत्त्वाचं एम्प्लॉयमेंट सेंटर आहे. SIPS आहे, इथे सुद्धा एक्सपोर्ट प्रमोशन झोनमुळे खूप एम्प्लॉयमेंट जनरेशन आहे. त्यानंतर JVLR क्रॉस करून जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड क्रॉस करून आरे कॉलनीमध्ये जातं आणि शेवटचं स्टेशन तिथे पण ते डेपो पॅकेजचा भाग. हे काम सुद्धा L&T आणि शांघाय टनेल इंजिनिअरिंग कंपनी यांच्याकडे दिलेलं आहे. त्यामुळे ह्याचा फायदा असा झाला की एकाच वेळेला आपण संपूर्ण अलाइनमेंटवर काम करू शकलो आणि 7 वेगवेगळे पॅकेज केल्यामुळं प्रत्येक पॅकेजमध्ये आपल्याला वेगवेगळे टनेल शाफ्ट तयार करता आले आणि जास्तीत जास्त टनेल बोरिंग मशीन्स त्याच्यामध्ये पुश करता आली, म्हणून आपल्या टनेलिंगचं काम सुद्धा वेगळं आहे. त्यामुळे हे सगळं नियोजन त्याच्यामध्ये झालं. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन ही एक सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे केंद्र आणि राज्य शासनाची 50% भागीदारी असणारी कंपनी आहे. ती ना केंद्र म्हणजे सेंट्रल PSU आहे ना स्टेट PSU आहे. उलट त्याला एक अतिशय उत्तम असा इंडिपेंडन्स या कंपनीला आहे आणि या कंपनीकडे हा प्रकल्प राबवण्याचं त्याची नंतर ऑपरेशन करण्याचं काम आहे. मुंबई मेट्रो 3ची वैशिष्ट्य काय आहे? या प्रकल्पामध्ये 8 कोचच्या ट्रेन्स असणार आहेत आणि प्रत्येकाची कपॅसिटी साधारण 3000 प्रवाशांना घेऊन जाण्याची आहे. ह्या सगळ्या एनर्जी एफिशियंट मॉडर्न रोलिंग स्टॉक म्हणतो, ज्याच्यामध्ये रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टीम असते. म्हणजे अतिशय स्लिक अशा प्रकारचा मॉडर्न ट्रेन्स असणार आहे आणि हे सगळ्या सिस्टीम्स ऑटोमॅटिक आहे. म्हणजे ड्रायव्हरलेस ट्रेन टेक्नॉलॉजी वापरली जाते, ज्याला लेवल ऑफ जो ऑटोमेशन आहे ते GOI लेवल 4 ही त्याच्यामध्ये आहे. म्हणजे हायेस्ट लेवलचं ऑटोमेशन आहे. ऑटोमॅटिक ट्रेन कंट्रोल, ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन. त्यामुळे याचं डेपोमध्ये एक ऑपरेशन कंट्रोल सेंटर असतं जिथून ट्रेन मॉनिटर केले जातात. म्हणजे त्याच्यामध्ये ह्युमन इंटरव्हेन्शन खूप कमी असतं आणि त्याचा रिझल्ट असा येतो की तुम्हाला तुमची रिलायबिलिटी जी ट्रेनमधली आहे ती चांगली, म्हणजे कुठे ट्रेन रखडल्या आहेत, मध्ये येतच नाही आहेत अशी गोष्ट याच्यामध्ये होत नाही, कारण सिस्टीम ह्या फुलप्रूफ असतात. शिवाय फुली एअर कंडिशन सिस्टीम आहे. प्लॅटफॉर्म स्क्रीन डोअर्स आहेत, कारण मुंबईमध्ये आपल्याला माहिती आहे की फलाटांवर पडून प्रवासी जखमी होण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. त्यामुळे ते प्लॅटफॉर्म स्क्रीन डोअर्स त्याच्यामध्ये आहे. 2 लेवलची स्टेशन्स आहेत, त्याला कॉन्कोर्स लेवल असतो आणि एक मग प्लॅटफॉर्म लेवल असते. याच्यामध्ये एस्केलेटर्स, लिफ्ट जी काही अत्याधुनिक रेल्वेमध्ये असणाऱ्या सगळ्या यंत्रणा या मेट्रोमध्ये सुद्धा आहेत. त्यामुळे याचा उद्देश असा आहे की लोकांना सुखकर, वातानुकूलित, अतिशय एफिशियंट आणि वेगवान प्रवास करून देणं. कारण सिग्नलिंग सिस्टीम आपल्याकडे सध्या सबअर्बनवर नसलेली CBTC म्हणजे कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल सिस्टीम ज्याला म्हटलं जातं, अशा प्रकारची अत्याधुनिक सिग्नलिंग यंत्रणा आहे, ज्याच्यामुळे आपल्याला खूप अगदी 90 सेकंदाची सुद्धा फ्रिक्वेन्सी करणं शक्य आहे. फक्त 2 स्टेशनमधलं अंतर खूप कमी असल्यामुळं तेवढं आपल्याला इतक्या कमी ह्याच्यात जाता येत नाही. अजून महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ही खूप चांगली कनेक्टिव्हिटी देते. आपल्याला माहिती आहे की 6 महत्त्वाची एम्प्लॉयमेंट सेंटर्स आहेत, ज्याला आज रेल्वे बेस्ड कनेक्टिव्हिटीच नाही. म्हणजे त्याच्यामध्ये नरिमन पॉईंट आहे, कंपरेड आहे, वर्ली आहे, BKC आहे, इव्हन SIPS आणि MIDC आहे. इथं आपण ट्रेननी पोहोचू शकत नाही अशी आजची स्थिती आहे, परंतु हे सगळ्यात जास्त नोकऱ्या देणारी केंद्र आहे आणि लोकांना